अजितदादा यांचे अपघाती निधन झाल्यानंतर अमोल मिटकरी असो आणि रोहित पवार असो यांनी सुरुवातीपासून हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे। त्यासाठी त्यांनी अनेक कारणे दिलेली आहेत। रोहित पवार यांनी आत्तापर्यंत 2 PC घेऊन अनेक पुरावे आणि शंका व्यक्त करणारे अनेक असे दाखले त्यांनी दिलेले आहेत। त्यांनी वारंवार शासनाला CCTV फुटेजची आणि इतर या घटनाक्रमातील पुरावे याची मागणी केलेली आहे। पायलट यांना का बदलण्यात आले, ते कुठे फसले होते, कुठे गर्दी होती, त्यातली CCTV द्या। शासनाकडून आत्तापर्यंत कुठलाच अनुकूल प्रतिसाद देण्यात आला नाही, कुठलीच माहिती देण्यात आली नाही आणि एका प्रकारे या चौकशीला गुप्त ठेवण्यात सरकारची योजना दिसत आहे। यात एक महत्त्वाची अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते ज्यांचा नेता हरवला आहे आणि जे अपघात झाले त्या शंका घेण्यासाठी अनेक पुरावे आहेत, तरी पण सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आत्तापर्यंत मौन बाळगून आहे। जी धडपड अमोल मिटकरी साहेब आणि रोहित पवार साहेब करत आहेत तसं या दोघांकडून दिसत नाही आहे। काय सुरू आहे ते बघा। पण विषय एवढाच आहे की आज ऍक्सिडेंट झाला कसा, ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला जातोय। या बाबतीत आपण चर्चा त्या ठिकाणी करू। ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही। ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे। मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे, जळलाच आहे, मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल, या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना, काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असतो। ब्लॅक बॉक्स जळाला असं ऐकायला मिळालं, सुरक्षित राहतो अशी मान्यता आहे। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगेपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल। पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, मोठ्या प्रमाणात निधी या आमदारांना बजेटच्या काळामध्ये देत होते, तसाच निधी या बजेटमध्ये त्या आमदारांना मिळावा। त्याच्याचबरोबर या सर्व पक्षांकडनं, मोठ्या नेत्यांकडनं ज्या लोकांकडे आम्ही पोहोचू शकत नाही, भेटू शकत नाही, आम्हाला वेळ मिळत नाही। बात ऐसी है कि रोहित पवार उस फैमिली के महत्वपूर्ण सदस्य है। वो विधानसभा के मेंबर है, उनको ज्यादा समझ है टेक्निकल बातों में, वो रिसर्च भी अच्छा कर लेते हैं। अगर उनके परिवार के मन में कुछ शंकाएं है तो उनको पूरा अधिकार है और सरकार जो जांच कर रही है उनके ऊपर अगर परिवार का विश्वास नहीं है तो अलग से जांच प्राइवेट एजेंसी से कर सकते हैं। जिस तरह से रहस्यमय तथ्य सामने आ रहे हैं अजित पवार जी के एक्सीडेंट के बारे में, वो बहुत गंभीर बातें हैं। जैसे ब्लैक बॉक्स जल गया, इतिहास में इतने अपघात मैंने देखे पूरे विश्व में, वो एक्सीडेंट या साजिश कैसे हुई ये ब्लैक बॉक्स बताता है। ब्लैक बॉक्स में जो रिकॉर्डिंग होती है, और ब्लैक बॉक्स कभी जला है ऐसा मुझे मालूम नहीं। 20-20 साल के बाद भी ब्लैक बॉक्स मिले हैं एक्सीडेंट के, 20 साल 50 साल के बाद भी ब्लैक बॉक्स मिले हैं। लेकिन अजित पवार के फ्लाइट का ब्लैक बॉक्स डिस्ट्रॉय हो गया है, जल गया है। ये कैसा हो सकता है? ये मुद्दा अगर रोहित पवार जी ने सामने लाया है तो ये गंभीर मुद्दा है और पवार फैमिली उसकी समांतर जांच करना चाहते हैं तो करनी चाहिए। आपको लगता है सरकार आनाकानी कर रही है जांच के आदेश? डेफिनेटली सरकार की मंशा ठीक नहीं है इस मामले में, ऐसे मैं कह सकता हूं। थैंक यू।